उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना त्र्यंबकेश्वरच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे तालुकास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिलांनी विविध मागण्या मांडल्या असून सरकारने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा देखील महिलांनी दिला आहे। यामध्ये महिलांच्या काही मागण्या असून या मागण्यांमध्ये शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवणे, तसेच स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून या आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या सक्षम पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे यासह विविध मागण्या या महिला वर्गाकडून करण्यात आल्या आहेत। याप्रसंगी अध्यक्ष जयश्री माणिक महाले, सचिव स्वाती बोडके, सुनीता चौहान, सुनीता चोथवे, कर्मचारी सुशील चौधरी, निलेश अक्कल, वाराम सर, प्रमोद सर आदींसह महिला उपस्थित होत्या। पण आता आपल्या तोंडात पडलेली पण आपणच आपली प्रगती करायची। आणि सरांनी सांगितले का आजची तारीख कुणी मला सांगाल का? कुणी नोटीस केलं का? सर का बरं म्हणताय आजची तारीख काय आहे, आजचा दिवस काय आहे? सांगा का कोणी? का बरं सर सारखे म्हणतात? किती वेळा सरांनी हा प्रश्न केला असेल का आजची तारीख काय आहे? सांगा का कोणी ताई मला? सांगा बरं, कोण सांगेल का आजची तारीख काय आहे आज का बरे? तर आजची तारीख आहे 4/10/2024। हा कोणाचा दिवस आहे? मी तर सांगते का हा सुवर्ण अक्षरात लिहिणारा आहे आपला एक पहिला स्वतंत्र दिवस। नमस्कार, माझं नाव सुनीता राजू चौथवे, मुक्काम पोस्ट हर्सूल, तालुका त्र्यंबकेश्वर। आम्ही आज स्वयंसहायता समूह महिलांचा आमचा तालुकास्तरीय अधिवेशन आहे। आम्ही खेड्यापाड्यातील गावातील महिला आज त्र्यंबक येथे कृषी उत्पन्न बाजार समिती इथं उपस्थित झालेला आहोत। कारण आमच्या त्र्यंबक तालुका हा अति दुर्गम भाग आहे, खेड्यापाड्यांनी नटलेला आहे। तिथं बहुतेक महिला गरीब कुटुंबातील आहेत। ते उमेद अभियान आमचं जर कायम राहिलं तर या गरिबांपर्यंत सर्व त्यांच्या योजना मिळतील। त्यामुळे आम्हाला उमेद अभियान हा स्वतंत्र विभाग म्हणून शासनाने सेवेत मंजूर करून घ्यावा, हीच आमची एक मागणी आहे। श्री माणिक महाले, राहणार वाडुली, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। आज दिनांक 4/10/2024 रोजी वार शुक्रवार आम्ही कृषी समिती बाजार इथे आमच्या महिलांचं अधिवेशन आहे। तर आम्ही आज महिला 1800 संख्येने जास्त प्रमाणात इथं उपस्थित आहोत। तर आमच्या तालुकास्तरीय आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात अधिवेशन आहे। तर याच्यात आमच्या मागण्या अशा आहे की आमचा जो उमेद अभियान हा विभाग आहे हा आम्हाला स्वतंत्र पाहिजे। तसेच जे आमचे कंत्राटी कर्मचारी आहे यांना शासन मान्यता पाहिजे, परमनंट केले पाहिजे, या आमच्या प्रास्ताविक मागण्या आहे। तर आज आम्ही हिरामन खोसकर दादा यांना निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनात आमचं असं म्हणणं आहे आमच्या उमेदच्या महिलांचं की तुम्ही आमचं हे म्हणणं मंत्री साहेबांपर्यंत मांडा की या उमेद अभियानामध्ये भरपूर महिला 84 लाख महिला या उमेद अभियानात कार्यरत करत आहेत। आणि हा हे उमेद अभियान तळागाळातली जी गोरगरीब महिला आहे हिला एक व्यवसाय आणि तिच्या पायावर उभी राहणारे एक सक्षमीकरण आणि बळकटीकरण भेटलेलं आहे। तर ह्या उमेद अभियानामध्ये आम्ही महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरण करण्याचं काम करतो आहे। तर जास्त प्रमाणात आमच्या ह्या खेड्यापाड्यातल्या ज्या तळागाळातल्या महिला आहे यांना उमेद अभियानातून मोठं चांगलं व्यासपीठ भेटलेलं आहे। तर आमची उमेदची महिला हे तळागाळात जाऊन, खेडोपाडी जाऊन, वाड्यापाडं 10-10 किलोमीटर, 7-8 किलोमीटर पायी जाऊन त्या तळागाळातल्या वाड्यापाडं महिलांना त्याच्या नियोजनाची माहिती देते। ज्या काही योजना शासनाच्या आहे ते आमची उमेदची महिला जाऊन त्या घरोघरी जाऊन त्यांना 10-10 किलोमीटर चालून त्या महिलेला माहिती देते सगळ्या नियोजनाची, योजनांची, का आपल्याला कोणत्या योजना आहे काय आहे। तर हा आमचा उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेचा हा कार्यक्रम आहे। तर याद्वारे मी सांगते की आमच्या उमेद हा अभियान आहे आमचं, तर याला स्वतंत्र विभाग हा झालाच पाहिजे। कारण की स्वतंत्र झालं तर आमच्या महिलांच्या खूपच जे आम्ही म्हणतो महिला सशक्तीकरण, बळकटीकरण, तर आम्ही तर 100% योगदान दिलेलंच आहे। तर आम्ही 100% म्हणतापेक्षा आणखीन 200% आम्ही याला योगदान देऊ आणि आमच्या उमेदची महिला कुठं घाबरणार नाही, लीडर नाही, 100% आमचं ह्या कामामध्ये योगदान देते। त्यामुळे जय उमेद, जय उमेद, जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद। जय उमेद।
उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.